टीम क्रिकेटची स्पर्धा, एक गाव 11 या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा कशी असावी, त्याचं नियोजन कसं असावं, हे प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही नेरूळला रामलीला मैदानावरती या. काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 तुम्ही पाहताय. टेनिस क्रिकेट डॉट इनचे आभार मानावे तेवढे कमी असतील. तुम्ही जर तुमचा मोबाईल किंवा टी व्ही स्क्रीनवरती ही मॅच पाहत असाल ना, तर अगदी इंटरनॅशनल पद्धतीने, ज्या पद्धतीने इंटरनॅशनल पद्धतीची मॅच आपण पाहत असतो ना, त्या पद्धतीचं प्रक्षेपण, छायाचित्रण या ठिकाणी टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि टेनिस क्रिकेट डॉट इन ही वेबसाईट पहिली आहे जिथे ज्यांनी टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थाने न्याय दिला. टेनिस क्रिकेटचं कौतुक करेन. अप्रतिम. तिन्ही कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. मॅनेजर आहेत आज या टेनिस क्रिकेटचं, त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला अगदी सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. रन्स मिळेल फक्त 1. आणि टेनिस क्रिकेट डॉट इनचे सर्वा आदरणीय संतोष नाणेकर, क्या बात आहे. अप्रतिम काम. संपूर्ण भारतभर, भारत देशाच्या बाहेरही ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेटचं छायाचित्रण होत असतं, कौतुक करावं लागेल. आज मात्र KSK प्रतिष्ठानसाठी हे 2 दिवस त्यांनी दिलेत, त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आणि KSKच्या अनेक स्पर्धा आपण कराव्या अशी मी KSKच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला विनंती करेन. पुढचा बॉल असेल. आशिष आणि अमोल बॅटिंग करतायत. बॉलिंग मार्कवरती सूरज आहेत. धावा मात्र स्कोरबोर्डती लागल्यात. आतापर्यंत 4 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. पुढचा बॉल असेल सूरज यांचा. हा बॉल आपल्या टप्प्यात आलाय. समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक. बॉल खाली येतील. अतिशय चांगला झेल टिपलाय पहा. सोप्या पद्धतीने झेल पकडलाय. अगदी बॉलवरती गेले, जजमेंट केलं आणि अगदी 2 हाताच्या ओंजळीमध्ये हा बॉल पकडलाय. विकेटचं पतन होतंय. पहिली विकेट विवर टीमची. अमोल आउट झालाय आणि तो तंबूच्या आसऱ्याला आता मात्र विश्रांती करेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गणेश येतोय. गणेश आणि आशिष आहेत मैदानाच्या आतमध्ये, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 धावा आल्यात. त्यांनी आतापर्यंत 3 बॉल फेस केलेत. चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. KSK प्रतिष्ठान म्हटलं की दर्जेदार आयोजन, वेगवेगळ्या संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून काही ना काही वेगळं देण्याचं काम केलं जातं. आजची स्पर्धा सोन्याची स्पर्धा म्हणायला काय हरकत नाही, कारण मालिकावीरसाठी गोल्ड कॉईन आहे. हे खूप कमी वेळा तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आहे. अतिशय वेगवान बॉलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागेल सूरज यांचं. टीम घावरीकडून बॉलिंग करतायत. सोन्याची स्पर्धा पाहत आहे. श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024. समोरच्या दिशेने खेळायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. आणखी एक सोपा झेल पकडलाय आणि इथे मात्र विकेट क्रमांक 2 गिरता हुआ संगीत बजता हुआ. आइए डीजे. क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहे. सचिनजी मुंडे, रोहित, छोटू, सुमित ही स्पर्धा कव्हर करतायत. पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत दत्ता मेहरजी, श्रीकांत ठाकूरजी आणि वैती सर आहेत. त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी असेल. कालच्या दिवसापासून त्यांनी ही अप्रतिम स्पर्धा साकारले. कालच्या दिवसामध्ये बॉक्समध्ये समालोचन कक्षामध्ये तुम्ही आवाज ऐकलात निलेश मर्डेकर. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये तुम्ही ऐकताय किरणजी मस्कर साहेब आहेत आमच्याबरोबर. त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसभर आमच्याबरोबर ज्यांनी समालोचन केलं, तुषारजी यांचाही आवाज तुम्ही ऐकला. तर कालच्या दिवसामध्ये गुणलेखक होते अस्मिता मोरे मॅडम होत्या. आजच्या दिवसामध्ये आकाशजी आहेत आमच्याबरोबर. हे संपूर्ण टीम आहे. बॉलिंग क्रमांक 2 असेल. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या 4. 2 विकेटचं पतन होताना आपण पाहिलं. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि आशिष ही जोडी आहे. आशिषला बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग मार्क होती तुम्ही संजयला पाहताय.
आता मात्र क्षेत्ररक्षण अगदी तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली, ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक आहेत, ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. विकेट किपर आणि बॉलर. हा पहिला बॉल. इथे आपण जर पाहिलं तर पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र स्विंग होताना पाहायला मिळाला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिर राहतोय. रामलीला मैदान 360 मैदान आहे. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि विकेट चांगला आहे, प्रॉपर विकेट आहे, क्रिकेटिंग विकेट. चांगली बॅटिंग इथे होते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अजून ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. संजय सकपाळ. ओल्ड इज गोल्ड. महाबळेश्वर आणि जावलीचं क्रिकेट या खेळाडूंनी गाजवलंय. आज बॉलिंग मार्क होती, तुम्ही पाहताय. 40च्या घरात हा खेळाडू आहे, परंतु त्याचा क्रिकेट विषयी जे प्रेम आहे आणि क्रिकेट विषयी आदर सन्मान आहे तो वाढत चाललाय. आणखी एका विकेटचं पतन होतंय. आशिष तंबूच्या आसऱ्याला जातील. विकेट क्रमांक 3 चं पतन होताना पाहायला मिळतंय. धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावसंख्या. डीजे होत आहेत पहा. अगदी एखादा पत्त्याचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो त्या पद्धतीने विकेट्स विकेट्स आणि विकेट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विवर टीम अडचणीमध्ये आहे, संघर्ष करावा लागेल. अडचणीच्या काळामध्ये जो उभा राहतो ना, त्याला बऱ्याच दिवस, बऱ्याच महिने, बऱ्याच वर्ष आठवणीत ठेवलं जातं. ही महत्त्वाची स्पर्धा आहे, सोन्याची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही जर चांगले खेळलात तर वर्षभर अगदी 365 दिवस तुमच्या नावाची चर्चा राहील. संदेश आलेत बॅटिंगसाठी, चांगली बॅटिंग करावी लागेल. केळघर सुळशी गावचं हे आयोजन तुम्ही पाहताय. लो फुल टॉस बॉल, त्याला ऑन साइडला ड्राईव्ह केलंय अलॉंग द कार्पेट. अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल अगदी क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत काय घडलंय. एकाच एंडला दोन्ही बॅट्समन, परंतु विकेटचं पतन होणार नाहीये. बॅकअप चांगला नव्हता आणि धावा मात्र घेतल्या 2. दुहेरी धावा आणि धावसंख्या पुढे चालले 6 धावा. कालच्या दिवसामध्ये आमच्या अस्मिताताई आमच्याबरोबर होत्या ॲज अ गुणलेखक आणि आजच्या दिवसामध्ये आकाश आहेत. एक चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. tenniscricket.in वा अप्रतिम दर्जेदार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 3 कॅमेरे आहेत आणि तुम्ही आनंद घेताय. अगदी इंटरनॅशनल मॅच तुम्ही जशी पाहता आपल्या मोबाईलवरती किंवा टी व्ही स्क्रीनवरती, त्या पद्धतीचं छायाचित्रण केलं जातं आहे tenniscricket.in च्या माध्यमातून. पुढचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, ऑन साइडला फक्त फ्लिक केले. बॉलला अलॉंग द कार्पेट. बॉल क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र धाव घेतली जाईल. 7 धावा स्कोरबोर्डती लागतायत. अतिशय संत पद्धतीने ही धावसंख्या पुढे चालले. लो स्कोरिंग मॅच होईल का हे शक्यता आहे, कारण इथून पुढे फक्त 12 बॉलचा खेळ राहिलाय. आपण ऐकूया एक मराठी संगीत. डीजे प्लीज. श्रीनाथ आलेत. जवागाल श्रीनाथची आठवण येते. भारतीय संघासाठी जबरदस्त त्यांनी बॉलिंग केली होती. अगदी समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटनी हा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत आहेत. वेगाने बॉलवरती जातील तोपर्यंत मात्र धावा घेतल्यात फक्त आणि फक्त 1 रन घेतले. श्रीनाथ हे नाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. भारतीय संघासाठी अप्रतिम बॉलिंग त्यांच्या माध्यमातून भारतीय संघासाठी त्यांचा खेळ राहिला. 2003चा वर्ल्ड कप आठवतो. अतिशय जबरदस्त बॉलिंग त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि आज मात्र KSK कडून श्रीनाथ बॉलिंगवरती घावरी टीमकडून पाहायला मिळत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग आहे, वेगळी ॲक्शन आहे.
पंचांकडे दाद मागितले त्या ठिकाणी. हे क्रिकेट आहे, तुम्ही हलक्यामध्ये कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाहीये. नॉट आउटचा इशारा आलाय पंचांचा, म्हणजेच इथे फक्त धावा लागल्यात स्कोरबोर्डवरती. 8 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये आपण संपूर्ण दिवस पाहिला तर गणेश कदम यांच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर अर्धशतक त्यांनी झळकवलं, परंतु एका खेळाडूने कालचा दिवस जिंकलाय. एका खेळाडूने क्रिकेट प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय. त्या दरम्यान ऑन साईडला गॅपमध्ये बॉल आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय, हा येतोय चौकार, मच निडेड. 4 धावा डीजे. मॅन अगदी येतोय तो हा चौकार. संघाला गरज होती, विवर टीमला थोडं बॅकफुटवर चाललाय टीम. चांगली बॅटिंग करणं गरजेचं असेल आणि 12 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. अनिकेत यांच्या बॅटमधून आलाय चौकार. पुन्हा एकदा लेग साईडला खेचण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क नाही, आंधळी स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि हे क्रिकेट आहे, इथे तुम्हाला डोळे उघडे ठेवून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. बेसिक क्रिकेटचं खूप महत्त्वपूर्ण आहे. जे लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्यांचं बेसिक आपण पाहतो, तुमचं हेड पोझिशन असेल, तुम्ही लाईनमध्ये येणं गरजेचं असेल, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला बॉलवरती नजर ठेवणं गरजेचं असतं, तरच तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता. हा बॉल वाईट आहे, पंचांनी अगदी स्पष्ट नकार दिलाय, म्हणजेच हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये अनेक खुल्या गाठातील खेळाडू अशा आहेत की जे लेदर बॉल क्रिकेट त्यांनी पहिलं खेळलं आणि त्यानंतर ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलेत आणि त्यांच्या नावाचा डंका आज खुल्या गटामध्ये वाजत असताना पाहायला मिळतोय. बॅट स्विंग चांगली आहे. पुन्हा एकदा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, पंचांनी काय सांगितलंय? हो, इथे विकेटचं पतन होतंय. विकेट क्रमांक 4 आहे, तर तंबूच्या आश्रयाला जातील अनिकेत बाद होत आहेत. 4थ्या विकेटचं पतन होतंय. विवर संघ अडचणीत येताना पाहायला मिळतोय. आपण ऐकूया एक मराठी संगीत. आइए डीजे. अनिकेत, आणखी एक अनिकेत येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर आपण चर्चा करत होतो की लेदर बॉल क्रिकेट ज्यांनी खेळलंय ते टेनिस क्रिकेटमध्ये यशस्वी झालेत. त्याच्यामध्ये डेकडे असतील, यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. अनेक क्रिकेटर आहेत जे खुल्या गटातील अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. त्यामुळं बेसिक तुमचं चांगलं असायला हवं. चांगली बॅटिंग तुम्हाला करायची असेल तर. पुन्हा एकदा लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली. आणखी एका विकेटचं पतन होतंय. तू चल मै आया. आणि जसं आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये अनिकेत गेला आणि मैदानाच्या बाहेर अनिकेत आलाय. खराब बॅटिंग मी म्हणेन. विवर टीम अगदी यामध्ये त्यांना मात्र येते अपयश. आणि विकेट क्रमांक 5 डीजे. धावा आणि आमचे गुणलेखकांचं काम सोपं झालंय, कारण धावा जास्त येत नाही आहेत. मॅचमध्ये मजा नाही आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहे. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 2 आहे आणि तुम्ही स्पर्धा पाहत आहे, सोन्याची स्पर्धा आहे जी काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 मालिकावीरसाठी गोल्ड कॉईन आहे. कोणाला मिळेल हे गोल्ड कॉईन? कारण सोन्याचा भाव आता जवळपास 64,000च्या घरात आहे आणि एक धाडस दाखवलंय गोल्ड कॉईन ठेवण्याचं. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. धमाका मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला. अप्रतिम, दर्जेदार, अविश्वसनीय स्ट्रोक. रन्स मिळतील या बॉलवरती. 6 षटकार डीजे.
फुलटॉस बॉल त्याच्यावरती लागोपाठचा अप्रतिम ऑन साइडला ऑन द रोड ठोकलेला दमदार षटकार 6 धावा. आणि बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. 2 बॉल 2 षटकार. तिसऱ्या बॉलवरती षटकार येईल का? षटकारांची हॅट्रिक संपादन केली जाईल का? वा भाई वा. संदेश बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ आहे. लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल होत असताना 2 क्षेत्ररक्षक भाग मिल्का भाग आणि धावा मात्र येतील 2. अगदी शेवटच्या क्षणी या बॉलला रोखलंय. धावा मिळतील 2. आता मात्र धावसंख्येला आकार आलाय. कुठेतरी ही मॅच लो स्कोरिंगकडे जाते का हा प्रश्नचिन्ह होता. संदेश आला मैदानाच्या आतमध्ये. आल्यानंतर त्यांनी खेळ केला आणि तो जिंकला. धावा लागतायत 27 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 27. चांगला बॉल टप्पा पडल्याने थोडंसं खाली राहिला. यष्टीरक्षण पहा. ओल्ड इज गोल्ड. संजय सकपाळ अगदी विकेटच्या पाठीमागे आहेत. वेळ देणार नाहीयेत तुम्हाला. बॉल क्रमांक 4. बॉलिंग मार्गवरती तुम्ही राजेश शेना पाहताय. 2 बॉल 2 षटकार ठोकलेत संदेशनी. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. शॉर्ट पिच बॉल आहे. त्याला पुल करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये बॉल आहे. 2 क्षेत्ररक्षक येतील. काय घडलंय? बॉल मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. आणखी एक चांगला चौकार येतोय. दमदार चौकार येतोय. रन्स मिळतील 4 चौकार. डीजे त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न टीम विवरनी केलाय. चांगली बॅटिंग राहिली संदेशाची. 31. शेवटचा बॉल आहे आणि त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न राहील. या सत्र क्रमांकाच्या शेवटच्या बॉलवरती संदेश बॅटिंग करतायत. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. बॅटची कडा परंतु धावा मात्र मिळतील फक्त आणि फक्त 1 रन्स मिळेल. सत्र क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि विवट टीमनी धावा केल्यात. 32-33 धावांची गरज असेल टीम घावरी यांना सत्र क्रमांक 2 मध्ये. डीजे प्लीज. डीजे यांच्या माध्यमातून आपल्याला चांगलं संगीत सकाळच्या सत्रामध्ये ऐकायला मिळतं आणि दिवसभर आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतील यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. चला टीम विवर आपण क्षेत्ररक्षणाची रचना करून घ्या. बॅटिंग टीम गावरी टीम आपली ओपनिंग जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 पाहताय तुम्ही. 1 गाव 11 या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा कशी असावी, त्याचं नियोजन कसं असावं हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही नेरूळला या. रामलीला मैदानावरती 360चं मैदान आहे. मैदानाची सजावट तुम्ही पाहताय अतिशय सुंदर केले. संपूर्ण प्रगल्भ व्यासपीठ पाहताय. आकर्षक ट्रॉफीज आहेत आणि या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आहे हो या सोन्याची स्पर्धा आहे. म्हणजे इथे गोल्ड कॉईन आहे जो मालिकावीर किताब म्हणजे या स्पर्धेचा राजा, या स्पर्धेचा बादशाह, या स्पर्धेचा किंग जो खेळाडू होईल त्याला मात्र इथे गोल्ड कॉईन आहे. आणि हे आगळं वेगळं काही ना काहीतरी करण्याचं काम नेहमी केळगर सोळशीने केलंय. 4थं वर्ष आहे आणि या 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना खेळाडूंसाठी खूप सारी बक्षिसं आहेत. पहा सामनावीरसाठी तुम्ही जसं पाहताय की कॅश प्राईज आहे, एनर्जी ड्रिंक आहे.
या गोष्टी बारकाईने त्याच्यावरती चर्चा केली, बारकाईने नियोजन केलं. गेली 3 ते 4 महिने संपूर्ण या स्पर्धेचं नियोजन करत असताना केळगड सुळशी टीमला आपण पाहिलं. त्यामध्ये अमोलजी मालुसरे असतील, अविनाश मालुसरे असतील, त्याचबरोबर संपूर्ण टीम असेल. आमचे विजय शिंदे आहेत जे त्यांना त्या ठिकाणी अतिशय चांगलं मार्गदर्शन करतायत. लेजेंड खेळाडूंमध्ये अनेक नावं आहेत, कारण केळगड सुळशी टीम आणि लेजेंड खेळाडू हे सूत्र त्या ठिकाणी कित्येक वर्षापासून चाललंय. एक दर्जेदार क्रिकेट आणि क्रिकेट कसं खेळावं हे संपूर्ण जावली तालुक्या आणि महाबळेश्वर तालुक्याला खऱ्या अर्थाने कोणी दाखवून दिलं तर केळगड सुळशी यांनी दाखवून दिलं. 2000चा काळ असेल किंवा 90 ते 2000चा काळ असेल, या 10 ते 15 वर्षामध्ये एक दर्जेदार क्रिकेट केळगड सुळशी गावाने खेळले. अनेक स्पर्धा त्यांनी जिंकल्या. मग अगदी संपूर्ण जावली तालुका असेल, महाबळेश्वर तालुका असेल, लेदर बॉल क्रिकेट ही खऱ्या अर्थाने पहिल्यांदा कोणी खेळलं किंवा अनेक खेळाडू लेदर बॉल क्रिकेटचे धडे कोणी घेतले तर ते गाव आहे केळगड सुळशी. आणि बरेचसे लेजेंड खेळाडू आमच्याबरोबर त्या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये आदरणीय आनंददा पालांडे असतील, रामचंद्र मालुसरे असतील, प्रकाश मालुसरे असतील, श्रीकांत पालांडे असतील, अशी अनेक नावं आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये लेदर बॉल असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, अगदी 10 ते 20 वर्ष क्रिकेट गाजवलं. आणि तो कुठंतरी अनुभव आहे, तो अनुभव आज शेअर केला जातोय नवीन खेळाडूंना. आणि त्यामुळेच की काय ही केळगड सुळशीची अप्रतिम स्पर्धा वेळोवेळी दरवर्षी साकारली जाते. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. बॅटिंग टीम तयार होते आणि बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय संजय सकपाळ. हे नाव तुम्हाला ना, जोपर्यंत क्रिकेट आहे जावली आणि महाबळेश्वरचं, तोपर्यंत तुम्हाला संजय सकपाळचं नाव या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती घ्यावं लागेल. कमीत कमी जर तुम्ही त्यांच्या अर्धशतक पाहिले तर 30 ते 35 अर्धशतक त्यांनी ठोकलेत आतापर्यंत. कारण यूट्यूब जर आपण पाहिलं तर 2013 पासून यूट्यूब आलं, परंतु त्याच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने मग कॉलेजचं क्रिकेट असेल, शाळेचं क्रिकेट असेल, त्या काळामध्ये संजय सकपाळ अप्रतिम क्रिकेट खेळत होते. आणि आज सुद्धा त्यांच्या नावाचा दरारा, त्यांच्या नावाचा डंका आजही या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये वाजताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती ऑन द राईट स्टँड अँड डिलिव्हर, समोरच्या दिशेने अप्रतिम स्ट्रोक, संजय सकपाळ. ओल्ड इज गोल्ड. पहिला चौकार डीजे. ते पहा, ज्याचं कौतुक केलं त्यांनी पहिल्या बॉलवरती दाखवून दिलं की मी मोठा खेळाडू आहे, मी बडे खिलाडी का बडा खिलाडी आहे. आणि स्पर्धा खूप मोठी आहे. इथे मात्र तुम्हाला अगदी 24 कॅरेट सोनं चमकताना पाहायला मिळेल. त्यामधला एक खेळाडू संजय सकपाळ बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतील परंतु खूप लांब आहेत. धावा मात्र घेतल्या जात आहेत 2 बॉल 6 धावा, 300चा स्ट्राईक रेट आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय संजय सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. धावा करायची आहेत फक्त आणि फक्त 33 धावा. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. अप्रतिम दर्जेदार तुम्ही आयोजन पाहताय. रामलीला मैदान आहे आणि हे मैदान तुम्ही जर पाहिलं ना तर अतिशय सुंदर मैदान आहे. मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला हिरवळ पाहायला मिळते, झाडं खूप आहेत, प्रेक्षकांसाठी बसायला प्रगल्भ ज्या पद्धतीने स्टँड आहेत, कौतुक करावं लागेल रामलीला मैदानाचं. बॅकफुटला गेले, प्रॉपर टायमिंग आहे. वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलमध्ये बॉल AK-47 स्टाईलमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. येतोय तो क्लासिकल स्ट्रोक संजय सकपाळ. अप्रतिम बॅटिंग. चौकार डीजे. क्रिकेट त्यांनी गाजवले. आणखी एक नाव त्यांच्याबरोबर घ्यावं लागेल, आमचे श्रीकांत दादा घोडे पारोडचे. हे 2 खेळाडू आहेत ज्यांची नावं तुम्हाला जावली आणि महाबळेश्वरच्या क्रिकेटमध्ये जोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत ही 2 नावं तुम्हाला घ्यावीच लागतील. श्रीकांत दादा आणि संजय सकपाळ. अप्रतिम क्रिकेट खेळलंय त्यांनी. पहा, एज 40च्या आसपास आहे परंतु बॅटिंग काय करतायत पहा. बॅकफुटला गेले, आणखी एक चिरफाड केली, पूर्णपणे उद्ध्वस्त करताना सामना संजय सकपाळच्या बॅटमधून येतोय. स्क्वेअर कट, अप्रतिम ड्राईव्ह. मिळतील त्या 4 धावा डीजे.
जे आता सकाळच्या सत्रामध्ये पाहतायत ना, ते जर खऱ्या अर्थाने प्रेक्षक अगदी आनंदी असतील. कारण ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग संजय सकपाळ करतायत, लाजवाब बॅटिंग, सुपर हिट बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय फटके सजवले जात आहेत पहा. आणि ऑफ साईडला जे फलंदाज खेळतात ना, त्याची बॅटिंग मात्र ना पाहत पाहत आणि पाहतच राहावं. याच्यामध्ये एक नाव जोडा तुम्ही, संजय सकपाळ. खोलवर टप्प्याचा बॉल. आता पहा, सन्मान दिलाय. अगदी पिच बॉल होता आणि त्याला मात्र सन्मान दिलाय. हा मोठा खेळाडू आहे, त्याला माहीत आहे कोणत्या बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवायचं आणि कोणत्या बॉलला सन्मान देऊन सिंगल घेऊन नॉन स्ट्राईकला जायचं. संजय सकपाळ बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. धावा मात्र वेगाने आल्यात. धावा एकूण संख्या 15 धावा स्कोरबोर्डती लागतात. त्यांनी खेळलेत 5 बॉल 15 धावा. 300चा स्ट्राईक रेट टेनिस क्रिकेटमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे तो तुमचा स्ट्राईक रेट. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला अगदी खेळलाय. हळुवार पद्धतीने क्षेत्ररक्षक जात आहे. तोपर्यंत काय घडतंय, दुसरी रन घेणं थोडंसं अवघड होतं, परंतु संजय सकपाळसाठी कोणतीही गोष्ट अवघड नाही आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. आता मात्र नॉन स्ट्राईकला आलेत. पुढच्या षटकामध्ये त्यांना आपण पाहूया स्ट्राईकला. जबरदस्त बॅटिंग. व्यासपीठावरती उपस्थित आमचे मान्यवर सर्व आपण पाहिले तर अर्थातच मुळगाव पिंपरीचे आमचे ॲडिशनल DCP पुणेचे सन्माननीय आदरणीय सुनीलजी जाधव सर आहेत. आज व्यासपीठामध्ये या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासोबत मूळ आहिर पुणेचे आमचे सन्माननीय संतोषजी सकपाळ साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ते या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे नेटलीचे सन्माननीय आदरणीय रोहितजी भोसले साहेब आहेत व्यासपीठावरती. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्पर्धा सोन्याची आहे. श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी आहे. मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल, कारण ते क्रिकेटवरती आतोनात प्रेम करणारे आमचे प्रेक्षक असतील, आमचे मान्यवर असतील, या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेदरम्यान आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सरश स्वागत. पहिला बॉल हळुवार पद्धतीने खेळलाय. फक्त बॉलला पुश केलंय. त्या ठिकाणी कव्हरला क्षेत्ररक्षक होते, त्यांनाही बीट केलं या बॉलने आणि मात्र 1 रन कंप्लीट करतायत. संजय सकपाळची बॅटिंग तुम्ही पाहताय. 18 धावा स्कोरबोर्डती लागतात. इथून पुढे आपण केला तर 33 धावांचा पाठलाग आहे. त्यामध्ये 18 धावा स्कोरबोर्डती लागतायत. बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडला आता श्रीनाथ जातील. अगदी त्यांनी ज्या पद्धतीने समोरच्या दिशेने बाग्याची भूमिका घेतली, आता त्यांना स्ट्राईक मिळाले, संधी मिळाले. बॅकफुटला गेले, कट शॉट खेळलाय प्रॉपर. अगदी डीपला क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्री लगत. तोपर्यंत मात्र 1 रन मिळेल. संजय सकपाळला पुन्हा एकदा स्ट्राईक दिले. 19 धावा स्कोरबोर्डती लागतात. इथून पुढे 14 धावांची गरज. अक्षय बॉलिंग मार्कवरती आलेत विवर टीमकडून. धावसंख्या थोडीशी कमी राहिली, कारण घावरी टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संजय सकपाळचा स्टान्स पहा तुम्ही, ज्या पद्धतीने त्यांचा स्टान्स आहे, त्यांची शरीरयष्टी आहे. बॉलरला अगदी घाम फुटतो ज्यावेळेस बॉलिंग करत असतात त्यावेळेला. आणि अनेक बॉलरांची पिसं काढण्याचं काम कोणी केलं तर संजय सकपाळने केलंय. खराब बॉल पहा. हा प्रेशर आहे. प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 20 धावा. 13 धावांची गरज आहे. पहा, अतिशय चांगल्या स्ट्राईक रेटनी बॅटिंग संजय सकपाळने केली. त्यांच्या बॅटमधून तुम्हाला काही स्ट्रोक असे पाहायला मिळालेत की प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाले. जे लेदर बॉल क्रिकेट खेळतात ते स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले. शॉर्ट पिच बॉल होता. अगदी या बॉलमधला वेग काढून घेतला होता. गतीमध्ये परिवर्तन आणि बॉलरचा इथे फायदा होतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 20 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. घावरी टीम या स्पर्धेमध्ये अगदी नियोजनाने उतरले, कारण त्यांनी बॉलिंग चांगली केली. संजय सकपाळनी डावाची सुरुवात चांगली करून दिली. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी येतील, वेगाने बॉल फेकतील. तोपर्यंत 2 धावा. थोडीसे खांदे झुकलेत विवर टीमचे, कारण पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे या मॅचमधली हवा काढून घेतली संजय सकपाळनी. ज्या पद्धतीने आक्रमण केलं. 22 धावा स्कोरबोर्डती लागताय. 22 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. पुढील मॅच असेल, दोन्ही विनर टीम आम्ही खेळू. पुन्हा एकदा अगदी क्रीजचा वापर केला. पॉईंट रिजनमध्ये स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची लिडिंग एज, परंतु 1 रन घेणार नाहीये. त्यांना माहीत आहे हा सामना त्यांनी खिशात ठेवलाय, आपल्या पॉकेटमध्ये ठेवलाय. त्यामुळे काही
मैदानावरती एक चांगली प्रॅक्टिस, काही मैदानावरचे चांगले स्ट्रोक दाखवण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये संजय सकपाळ करताना तुम्हाला पाहायला मिळतील. ओ स्विच हिट, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॉल होता, संधी होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये संजय सकपाळ यांना. येते ती 1 रन. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 23 धावा स्कोरबोर्डती लागतायत. आपण ऐकूया एक मराठी संगीत. आइए डीजे. धावांची गरज आहे. संजय सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. ओहो, इथे प्रॉपर टायमिंग नाहीये. समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटनी स्ट्रोक खेळलाय. आणखी एक सोपा झेल सोडलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्ग होताना पाहायला मिळतोय आणि हा बॉल शेवटी मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. आणखी एक संजय सकपाळच्या बॅटमधून चौकार येतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. डीजे. 27 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. 27 रन्स. इथून पुढे फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी टीम गावरीला. वन वे ट्रॅफिक तुम्हाला पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने गावरी संघ या संपूर्ण मॅचमध्ये खेळला, परंतु क्रिकेट आहे, 6 रनची गरज आहे अजूनही. शॉर्ट पिच बॉल आहे, प्रॉपर टायमिंग आहे, फेवरेट स्ट्रोक आहे संजय सकपाळ यांचा आणि येतोय तो षटकार. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलमध्ये ही मॅच फिनिश केली. अप्रतिम बॅटिंग राहिली. टीम गावरी संघ या मॅचमध्ये विजयी ठरतोय. अभिनंदन गावरी टीम. आणि आपण पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया विवर टीमला. चांगली मॅच पाहायला मिळाली, परंतु इथे थोडंसं का होईना संघर्ष, प्रयत्न थोडे कमी पडले विवर टीमचे, परंतु पुन्हा एकदा नवीन स्पर्धेमध्ये येतील आणि आपला दम दाखवतील. गावरी टीमला आपण देऊया शुभेच्छा आणि आपण करूया टॉस. ओके बस.